बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कणकवलीमध्ये बंद दारात चर्चा केली। संघटना वाढीसाठी सतत प्रयत्न करत असतो, त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी संपर्कात असतात असं चव्हाण यांनी म्हटलंय। तर आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, भेटीची केवळ अफवा पसरवण्याचं काम होत आहे असं म्हणत वैभव नाईक यांनी भेटीचं वृत्त फेटाळून लावलंय। वैभव नाईक हे त्या ठिकाणी आले आणि ते त्यांची आणि माझी त्या ठिकाणी भेट झाली। कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही, किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही असंच मी प्रत्येकाला सांगत असतो। मला खरं तर अनेक ऑफर होत्या, मंत्रिपदाच्या ऑफर होत्या, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत, जनतेवर आम्ही निष्ठावंत आहोत। याआधी सुद्धा माझ्या चौकशा सुरू आहेत। खरं तर या चौकशा सुरू असताना सुद्धा 20 वर्षातला हिशोब मी त्यांच्याकडे दिलेला आहे, तरी पण 1 रुपयाचा भ्रष्टाचार ते काढू शकले नाही, ती वस्तुस्थिती आहे। आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही, तर निश्चितपणे लोकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की सातत्याने जी माणसं चांगली काम करतात, जी माणसं प्रामाणिक आहेत, त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष द्यायची, ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा।